हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर बघू शकताय हा मोठा भविष्यातला क्रिकेटर आहे आणि हा भविष्यातला यूट्यूबर आहे आणि हा एक यूट्यूबर आहे तो सध्या आता झोपून उठलेला आहे. या मित्रांनो वडापाव खायला चटणी भेटलेली आहे, मिरची आहे, पाव आहे. वडापाव खाऊन झाल्यानंतर साईडला आम्ही गाडी लावली तर तेवढ्यात आपल्याला ताक भेटलेला मित्रांनो. तर या ताक प्यायला थोड्याच वेळात आमची अक्का चिरमुऱ्याचा भडंग करणार आहे. तर बघू किती मिनटामध्ये ती भडंग बनवून देते आम्हाला. किती पण वाजू देते मित्रांनो, आमच्या आजीला कचरा अजिबात आवडत नाही. तर कचरा दिसला की लगेच आमची आजी लोटून घेते. बघा पूर्ण कचरा लोटून घेतलेला आहे आमच्या आजीने. तर ह्या ठिकाणी काळी वांगी आणलेली आहेत बघू शकता. त्यामध्येच एक हिरवं वांग आहे बघा, एकच. या ठिकाणी कांदा आणलेले आहेत मित्रांनो, ऑरेंज पफ तरी आपण आणलेलं खायला. आपल्याला बघू शकता मित्रांनो. तर ह्या ठिकाणी डंबेल कसे पडले आहेत बघा. डंबेल एका ठिकाणी सगळं ओके होतं, पण हे सगळं इस्करून टाकलेलं आहे पोरांनी लहान. आणि ह्या ठिकाणचं काठ इकडे लावले तर मित्रांनो, पावसामुळे इथं सगळं साहित्य होतं आमच्या समोर, तर ते सगळं आम्ही खाली लावून घेतलेलं आहे म्हणजे पप्पान. आणि ह्या ठिकाणी काय केलं आम्ही मित्रांनो, जुगाडमध्ये काय 4 काट्या लावून असं पूर्ण असं प्लॅस्टिकचा असा दरवाजा छोटा केलेला आहे. आपण बघू शकताय त्या ठिकाणी साहित्य ठेवलेलं आहे. आणि विषय म्हणजे कसा आहे, वैभवी बारवाडमध्ये असल्यामुळे मला आता व्हिडिओ एकट्याला करायचा आहे. म्हणजे इथं 1-2-3 दिवस तरी, जेणेकरून मी 4-5 दिवसांनी मी जाणार आहे बारवाडमध्ये, म्हणजे 3 दिवसांनी तरी. भडंग आणला होता मित्रांनो, तर भडंग आम्ही खाऊन टाकलेला आहे. पाणी पण आणलं होतं. तर इकडे सुरेशकडे गेलेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.